हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन चटकदार रेसिपीमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चपाती नूडल्स. लहान मुलांच्या घरात नेहमीच एखाद दुसरी चपाती तर जास्त राहतेच. त्या चपात्यांचं काय करायचं हे सुचत नाही. त्यासाठी ही छान रेसिपी, उरलेल्या चपातींचा चटकदार नाश्ता. चपाती नूडल्ससाठी आपल्याला चपात्या या नूडल्ससारख्या कट करून घ्यायच्या आहे, जशा व्हिडिओत दाखवल्या आहे त्याप्रमाणे. सर्व चपात्या आपण अशा प्रकारे कट करून घेऊया. अशा प्रकारे चपात्या सर्व कट करून झालेल्या आहे. आता आपल्याला 2 कांदे, भरपूर सारा लसूण, मॅगी मसाला आहे मॅजिक, लाल तिखट आणि कांदा अशा प्रकारे मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे. चला आता चपात्यांना फोडणी देऊया. कढईत तेल घालायचं, साधारण 2 चमचे, आणि छान तेल गरम होऊन द्यायचं. आणि त्यात आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता 1 ते 2 मिनटं छान परतवून घ्यायचा आहे. कढीपत्त्याचा अर्क छान तेलात उतरून द्यायचा आहे. जेव्हा अशा प्रकारे आपण कढीपत्ता तळतो त्यावेळेस एक छान फ्लेवर त्या रेसिपीला येतो. ही आहे पंचपक्वान्न टिप. आता छान कढीपत्ता परतल्यानंतर आपण त्यात मोहरी, जिरे आणि मोहरी जिरे टाकल्यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूण त्यात घालायचा आहे. आणि हे सर्व मिश्रण छान आपल्याला 1 ते 2 मिनटं परतवून घ्यायचं आहे, लसूण छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत. आता लसूण परतवून झाला आहे, त्यात आपण कांदा घालूया. जितका जास्त कांदा तितकी छान टेस्ट येते. आपला कांदा छान सोनेरी रंगाचा झाला आहे. लाल तिखट आवडीनुसार, हळद आणि जवळपास 1.5 चमचा इतका मॅगी मसाला. मॅगी मसाला टाकल्यामुळे छान आपल्या नूडल्सला, चपाती नूडल्सला छान नूडल्ससारखी चव येते. आणि आता हे छान परतवून घ्यायचं आहे. छान मसाला आपला कांद्याला लागला गेला पाहिजे. आणि चवीनुसार मीठ. हे मिश्रण छान परतवूया. आता कापून घेतलेल्या चपात्या आपण यात सर्व घालून घेऊ आणि मीडियम टू लो हीटवर आपण ह्या चपात्या छान परतवून क्रिस्पी होईपर्यंत या परतवायच्या आहे. आपल्या सुपर टेस्टी अशा चपाती नूडल्स तयार आहे. आता छान धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया. आता सर्व करूया.
या नूडल्स मुलांच्या संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी अगदी छान पर्याय आहे. मुलांना खूप आवडतील. नक्की रेसिपी ट्राय करा. या नूडल्स सकाळचा नाश्ता, मुलांचा टिफिन किंवा संध्याकाळचा टी टाईम याच्यासाठी तुम्ही ह्या नूडल्स बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान्न. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत चविष्ट राहा.